10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण 10वीची बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहे। 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचं कळतंय। एकंदरीत आपण पाहतोय विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा होईल। विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातील, तसा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाईल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय खरं तर घेण्यात आला असल्याचं एकंदरीत आपल्याला कळतंय। दहावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आता परीक्षा होणार असल्याचं कळतंय। 2026-27 पासून दोनदा परीक्षा घेण्याची अंमलबजावणी होईल। दोन्ही परीक्षेनंतर मिळालेले सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार। विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी करावी यासाठी हा निर्णय आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची आता दोनदा परीक्षा होणार असल्याचं कळतंय। किल्ले रायगडावरती छावा दाखल झालेला आहे। विकी कौशल रायगडावर पोहोचलाय। शिवजयंतीच्या निमित्तानं विकी कौशल हा रायगडावर दाखल झाला। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय, तर सहकलाकार संतोष जुवेकर हे सुद्धा रायगडावर दाखल झाले। त्या दरम्यानची किल्ले रायगडावरची दृश्य आपण पाहतोय। शिवजयंती निमित्त विकी कौशल आता रायगडावर दाखल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या दरम्यानची दृश्य आहे। लहान लहान मुलांनी सुद्धा यावेळेस विकी कौशलला भेटण्यासाठी गर्दी केलेली होती। पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी विकी कौशल रायगडावर दाखल झाला असल्याचं आपण पाहतोय। Thank you so much, guys. चला. 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 सध्या आपण पाहू शकतोय या ठिकाणी किल्ले रायगडावरती विकी कौशल दाखल झालेला आहे आणि त्या दरम्यानचेच ही खरं तर आपण दृश्य सुद्धा पाहतोय। या दरम्यान जर आपण बघितलं तर विकी कौशलने या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवभक्तांसोबत संवादही साधलेला आहे। इनकी जयंती की सबको बहुत बहुत छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूं कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला। थैंक यू ताई फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ अस। और दिनेश विजन सर, लक्ष्मण सर, थैंक यू। मुझे ये मौका मिला कि मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ। ये आई थिंक बहुत बहुत सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है। बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है, तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं। छत्रपति तर विकी कौशलची प्रतिक्रिया ही आपण बघितली। मात्र छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करा ही मागणी मोठ्या प्रमाणात होतीये। मात्र आता यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। इतर राज्य जेव्हा सिनेमा टॅक्स फ्री करतात तेव्हा त्यावरचा करमणूक कर ते माफ करत असतात। मात्र 2017 सालीच महाराष्ट्राने करमणूक कर कायमचा रद्द केलाय, त्यामुळे अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे लागू नाहीये असं फडणवीस म्हणालेले आहेत। मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीये की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमीकरता रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाही आहे।
राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। महाराष्ट्राबाहेर जयपूर आणि आग्रा या ठिकाणी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे। आग्रा या ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी केली जाते। जोरदार तयारी सुद्धा या ठिकाणी शिवजयंतीची करण्यात आलेली आहे। सलग तिसऱ्या वर्षी थाटामाटात शिवजयंती साजरी होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छावा चित्रपटातील छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल प्रमुख पाहुणे या ठिकाणी असणार आहे। एकंदरीत आपण पाहू शकतो यावेळेस दिल्ली, आग्रा, राजस्थान या ठिकाणी देखील शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। आणि यानंतर एक मोठी बातमी, राहुल गांधींनी शिवजयंती निमित्त ट्विट केलेलं आहे। ट्विट करताना राहुल गांधी भरकटलेले आहे। राहुल गांधींनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय। यावेळेस राहुल गांधी यांनी खरं तर ट्विट करत असताना यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। शिवजयंती निमित्त एक्स वर पोस्ट करत असताना राहुल गांधी भरकटलेले आहेत आणि त्यांनी थेट छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि त्यावरती आता भाजपने आक्षेप घेतला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपने तीव्र शब्दांमध्ये या घटनेचा, या पोस्टचा निषेध केलेला आहे आणि राहुल गांधी यांच्या या विधानावरती भाजपचा आक्षेप आपल्याला बघायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज जयंतीनिमित्त पोस्ट ही एक्स वरती राहुल गांधींनी शेअर केली आणि त्या दरम्यान पोस्ट करत असताना राहुल गांधी मात्र भरकटले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राहुल गांधी यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यामुळे या गोष्टीवर काँग्रेसचे नेते श्रीमान राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे। समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं, आदरांजली शब्दाचा वापर करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागेल, हे सुद्धा या ठिकाणी इशारा मी त्यांना देत आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि त्या दिवशीच यावेळेस राहुल गांधींनी थेट आता श्रद्धांजली वाहिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर जयंतीच्या दिवशी अभिवादन केलं जातं, आदरांजली वाहिली जाते, मात्र आज जयंतीच्या दिवशी थेट श्रद्धांजली राहुल गांधी यांनी वाहिलेली आहे, ती देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना। छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395वा जन्मदिवस आहे आणि या दिवशी आता राहुल गांधी यांनी केलेलं हे ट्विट चर्चेचा विषय बनलेला आहे। भाजपने तीव्र शब्दांमध्ये टीका केलेली आहे, तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे, कारण थेट महाराजांना श्रद्धांजली यावेळेस राहुल गांधी यांनी वाहिली असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर एकंदरीत काँग्रेसची केवळ आणि केवळ राजकारणासाठी महापुरुषांचा ते आदर करतात आणि तीच भूमिका राहिलेली आहे असं देखील यावेळेस भाजपचं म्हणणं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते तर आपण पाहिलं, मात्र आता भाजपने आक्षेप घेतलाय, त्यामुळे राहुल गांधी आता हे ट्विट जे आहे ते हटवतात किंवा या संदर्भात काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। पुढे बघूयात एक मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधीच गोपनीय माहिती बाहेर पडतीये। हे प्रकार वारंवार होत आहे, त्यामुळे अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कडक कारवाई केली जाईल असं यावेळेस फडणवीसांनी सांगितलेलं आहे।
राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती दर मंगळवारी होते. महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जात असतात. मात्र बैठकी आधीच या संदर्भातली माहिती जी आहे ती बाहेर पडतीये आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. तर कोणतीही माहिती आधीच बाहेर फुटल्यास यापुढे कठोरात कठोर कारवाई केली जाणार असं सुद्धा यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. ते झालेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत. ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दरम्यान मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर फितूर इकडे होते तेच तुमच्या मंत्रिमंडळात असल्याचा टोला राऊतांनी यावेळेस लगावलाय. मंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात. कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये. पण आता काही चॅनलना तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे हेडलाईन दाखवायसाठी. तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो. त्यामुळं आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात. परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का. जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील तर. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना. फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत. आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात. आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहिले. शिवनेरी गडावर शिवाई देवीची शासकीय पूजा पार पडली. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुटी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा झालाय. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा हा संपन्न होतोय आणि या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे. जल्लोष सुद्धा करण्यात आलेला आहे. शिवनेरीवरती चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या. शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून शिवभक्त शिवनेरीवर उपस्थित आहे. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा यावेळेस शिवनेरीवर घुमल्या आहेत. शिवनेरीवर शिवजन्मोत्सवानिमित्त बाळ शिवाजीचा पाळणा पार पडलाय. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपस्थित राहिलेले आहेत. शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय. शिवज्योत घेऊन राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यामध्ये उभा राहणार आहे. त्यामुळे या पुतळ्याचे पाद्य किल्ले शिवनेरीवरती दाखल झाले. शिवभक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आलेली आहे. लाखोंच्या संख्येने शिवभक्त शिवनेरीवर पोहोचले आहेत. रायगडमधील पद्मदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी झाली आहे. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहिलेले आहेत.
रायगडावर शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात होणार आहे. त्यात किल्ले रायगडावरती स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यावेळेस विकी कौशलसह मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती चालून आलेल्या अफजल खानाचा वाघनखांनी कोथळा काढून त्याचा ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केलाय. या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित तब्बल 18 फुटी शिल्प प्रतापगडावर लवकरच बसवण्यात येणार आहे. पुतळ्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये शिवाजी महाराजांच्या मंदिरात पहाटेपासून पूजाविधी पार पडलाय आणि यावेळेस महाराजांच्या मूर्तीचा अभिषेकासोबत महाआरती करण्यात आली आहे. यावेळेस मंदिराच्या अंगणात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. महाराजांना अभिवादन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त वसई विरार महापालिकेमध्ये उत्साह दिसतोय. महापालिकेतर्फे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या पदयात्रेची सुरुवात हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी येथून झाली आहे. सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन झालं. सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने हा पाळणा सोहळा पार पडतो. सीमेवर हुतात्मा पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणीची बाग मात्र खुली असेल. दुसऱ्या दिवशी गुरुवारी ती बंद असेल. पालिका प्रशासनानं ही माहिती दिली. एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुलं राहणार अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. पुढे बातमी कल्याण डोंबिवलीमधून आहे. कल्याण डोंबिवलीमधील 57 बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना मुदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावलेले आहेत. तर या इमारतींमधील रहिवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. शिवाय फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. कल्याणमधील 65 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. त्यापैकी 6 इमारती आधीच पाडण्यात आलेल्या आहेत. मात्र आता त्यांच्या मदतीला थेट देवेंद्र फडणवीस हे धावलेले दिसत आहे. फडणवीसांनी रहिवाशांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. बुलढाण्यात सुनगावमध्ये श्री आवजी सिद्ध महाराजांचा सर्वात मोठा भंडारा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. दरवर्षीप्रमाणे यावेळेस 200 क्विंटल ज्वारीच्या भाकरी आणि 30 क्विंटल मिश्र डाळीचं वरण असं महाप्रसाद होतं. यामध्ये आता जिल्हाभरातील भाविकांसह मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी भाविक उपस्थित राहिले. बुलढाण्यात श्री महासिद्ध महाराज यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी माघ पौर्णिमेला ही भव्य यात्रा काढण्यात येते. यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतलाय. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कामाचा पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. मुख्य गाभाऱ्याच्या कामादरम्यान दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय घेण्यात आला. मंदिर संस्थांच्या अधिकाऱ्यांसह पुजारी मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली. शेगावमध्ये गुरुवारी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रात्रंदिवस मंदिर खुलं असेल. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढणार नाही आहे. 26 फेब्रुवारीलाच महाकुंभ मेळ्याचा समारोप होणार आहे. महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढवल्याच्या बातम्या अफवा आहे असं प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. अफवांवर विश्वास ठेवू नका असंही ते म्हणाले. संभाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित छावा सिनेमाची क्रेज शिगेल आहे. छावानं 5 दिवसात 165 कोटींची कमाई केली आहे. छावानं 5व्या दिवशी शैतान सिनेमाचे रेकॉर्ड मोडले आहेत. हा सिनेमा आता लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्येही सहभागी होणार आहे. संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने आतापर्यंत 150 कोटींचा टप्पा पार केला. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने 10 कोटी तर रश्मिका मंदानानं 4 कोटी मानधन आकारलं. औरंगजेबाचं पात्र साकारणाऱ्या अक्षय खन्नानं 2 कोटींचं मानधन घेतलंय.